अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून आणि आपले कर्म आणि स्वामी महाराजांची सेवा जर आपण चालूच ठेवली, आपले कर्म चांगले ठेवले, तर स्वामी महाराज आपल्या सोबत नेहमी राहतात, आपल्या पाठीशी नेहमी राहतात, आपल्या सुखदुःखात नेहमी आपल्या पाठीशी राहतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचा स्वामी समर्थ प्रार्थनावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून पहा. आज आपण स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत, अशी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा संदेश मनापासून पूर्णपणे ऐका आणि स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझ्या करायला स्वामी आई मी त्याला विसरू नका, भाग्यवंत ठराल. आता सर्वांच्या जीवनामध्ये नवीन वर्षाला, नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी स्वामींना आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की ज्याने आपले येणारे दिवस सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शांती, आनंदाने भरून जाईल. जे काही मागील वर्ष वाईट घडले आहे ते तिकडे विसरून आता नवीन अध्यायाला सुरुवात करायची आहे. स्वामी सर्व आजार आणि रोगांपासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे. तू तुझ्या शब्दात म्हणालास की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील. मी प्रार्थना करतो की मला आजार आणि आजारापासून मुक्त चांगले आरोग्य मिळेल, अशी ही तुला प्रार्थना करतो आणि ते सत्यात उतरणार यावर तुमच्यावर विश्वास ठेवतो. माझ्या शरीरावर उपचार आणा. माझ्या मार्गात जीवन, उपचार आणि आरोग्य आहे. स्वामींनी माझ्या सर्व अशक्तपणा घेतल्या आणि माझे आजार सहन केले, म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला. देवाचे जीवन माझ्या आत वाहते, माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला बरे करते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी, तुमच्यावर मनापासून विश्वास आहे असे टाईप करा. तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल. प्रभू, मला डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करा आणि माझ्या शरीरातील कोणत्याही अस्वास्थ्यकर पेशी काढून टाका आणि पुनर्संचरित करा. स्वामी, मला सर्व संक्रमण आणि दाहकापासून बरे करा. मला खात्री आहे की देवाची उपचार शक्ती माझ्या जीवनात कार्यरत आहे. स्वामी आई, कृपया मला चमत्कारिक उपचार द्या. मी प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक उपचारांसाठी प्रार्थना करतो. मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेली ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे. तुम्ही म्हटले होते, मी दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना मी सामर्थ्य वाढवतो. जे प्रभूची वाट पाहत आहेत, मी त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करेल. ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील, ते धावतील आणि थकणार नाहीत, ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. पित्या प्रभू, कृपया मला माझ्या शरीरातील प्रत्येक आजार आणि रोगावर मात करण्याची शक्ती द्या. तुझ्या उपचार शक्तीला माझ्या शरीराची आणि मनाची जबाबदारी घेऊ द्या. मी स्वामींच्या नावाने बरे झाले आहे. प्रभू, तुझे बरे करणारे हात माझ्यावर राहू दे. तुमची जीवन देणारी शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलीत प्रवाहित हो. शुद्धीकरण आणि तुझ्या राज्याच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळू दे. मला तुझी दया दाखव आणि माझी भीती दूर कर. परमेश्वर, माझे आजार आणि रोग बरे केल्याबद्दल धन्यवाद. मला माझ्या पात्रतेपेक्षा जास्त मिळालं. धन्यवाद.
तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. याबद्दल धन्यवाद. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जरूर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावांचा जयघोष करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.